कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय। अथर्व, एक सांगतो, ऐकशील तू? बाबा, तुम्हाला माहिती आहे मी तुमचं सगळंच ऐकतो. अथर्व, माझ्यासोबत जरा वेळ घालव. जर्मनीला नको तोस. बाबा, ते जर्मनीचं काम महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स महत्त्वाचं आहे. अथर्व, आता ना एक बाप म्हणून मी तुझ्याशी नाही बोलत आहे. लेट्स हॅव अ मॅन टू मॅन टॉक. आज तू ज्या जागी उभा आहेस ना अथर्व, त्याच जागी काही वर्षापूर्वी मी उभा होतो. असं म्हणतात की प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन जन्माला येतो, पण नियतीनं तुझ्या आणि माझ्या नशिबात एक समान रेष उमटवली. सप्तपदीच्या वेळेस आयुष्यभर सोबत करण्याचं दिलेलं वचन मोडून तुझी आई निघून गेली. अंबिकाचंही तसंच झालं. माझ्यासमोर तू आणि अनन्या दोघंही होतात, तुझ्यासमोर वेद आहे. मी माझ्या मुलांसाठी म्हणून दुसरं लग्न केलं अथर्व, तू वेदासाठी करतोय. पण तरी तुझ्या आणि माझ्यात एक फरक आहे. मी मंजिरीचा जसा पूर्णपणे स्वीकार केला ना, तसा तू मायाचं नाही करत आहेस. मी परिस्थितीला जसं पूर्णपणे स्वीकारलं तसं तू स्वीकारत नाहीस. बाबा, जे काही चालू आहे ते मी केलं एक्सेप्ट. तू ॲक्सेप्ट केलंयस असं तुला वाटतंय कारण तू फक्त स्वतःचा विचार करतोयस. आय नो अथर्व, संसारात तुझ्यासाठी नवीन नाहीये, पण तुझ्या नवीन जोडीदारासाठी तर आहे ना. तिच्यासाठी नवीन संसार, त्यातल्या गमती, त्यातले अनुभव, हे सगळं खूप हवंसं वाटणार आहे. मग तिचा हा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे. मनमोती अथर्व, दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं. एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते. तो ये मायाच्या हाकेला साथ ते देऊन बघ. मला माहिती आहे हे सांगणं खूप सोपं आहे, पण तरीही सांगतोय की जे काय घडलंय ते मागचं सगळं विसरून जा अथर्व, जसं मी विसरलोय तसं. तर आणि तरच तुझं आणि तुझ्या लाडक्या वेदाचं आयुष्य सुखी होऊ शकतं. हा, मला कळतं तुम्ही जे काही बोलताय. पटतंय? पटतंय मला. माया वेदासाठी एवढं सगळं करते आणि मी मायाला अवॉइड करतो. मी यावर काहीतरी सोल्युशन काढतो. एक अगदी सोपं सोल्युशन सांगू? तिला डिनरला घेऊन जा, शॉपिंगला घेऊन जा. दॅट्स इट. दॅट्स इट. अनुभवातून सांगतोय. ठीक आहे बाबा, मी आजच वेळ काढून मायाला बाहेर घेऊन जातो. येऊन थँक्यू. सुखी राहा अथर्व.
माया, निघालीस? हो निघाले. आज फक्त शॉपिंग करून येऊ नकोस. म्हणजे आता हे पण मलाच सांगावं लागणार आहे का माया? बाहेर चालला आहात तर शॉपिंग नंतर डिनरला जा, एकत्र वेळ घालवा. तुलाच प्रयत्न करायला लागणार आहेत माया. हो मॅडम, त्या दिवशी लंचचा प्लॅन अर्धवट राहिला, पण आज तो प्लॅन मी सक्सेसफुल करेन. निघू? हो. अरे, तयार झाली का माझी परीराणी? बाईसाहेब, मी हिला बसमध्ये बसवण्यात. हो, सावकाश जा. हो, चल बाय. चला लवकर लवकर शाळेत जाऊया, बस येणार ना आता. काय झालं वेदा, काही हवंय का? बोलू तुझ्याशी. यमुनाबाईची गोष्ट ऐकायची आहे का वेदाला? बर, यमुनाबाईची गोष्ट ना मी तुला नक्की सांगेन, पण आता नको हा. म्हणजे ती गोष्ट ना खूप डेंजर आहे, मला पण भीती वाटते. चांगलीच गट्टी जमली आहे दोघींची. पण नेमकं काय बोलतायत या दोघी? मीरा, आज तुझ्याकडची ती दिव्य, प्रभावी आणि शक्तिशाली वस्तू मी काही करून मिळवणारच आहे. सर्व भयहराय मम सर्व कार्य फलप्रदाय हन हनाय ओम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.